तैवडी येथे माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक धनाजी शेठ जाधव यांनी घरगुती छोटासा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्या कार्यक्रमाचा विषय असा आहे, उत्कर्ष जाधव हिची 1 वर्षाच्या ट्रेनिंगमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम क्रमांक आला. तसेच तिला मानाचा रिव्हॉल्वरही बक्षीस भेटलेला आहे. तर त्या निमित्तानं आपल्या धनाजी शेठ जाधव यांनी तिचा छोटासा सत्काराचा कार्यक्रम त्यांच्या निवासस्थानी आयोजित केला आहे. उत्कर्षा शशिकांत जाधव यांचा सत्कार आपल्या देवडीचे पोलीस पाटील पोल पाटील भाऊ यांच्या हस्ते होत आहे. त्याचा उत्कर्ष स्वीकार करा. आपण थेट उत्कर्षा शशिकांत जाधव यांचा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम बघत आहात. दहिवडीचे रमेश जाधव यांनी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये उत्कर्षा जाधव यांचा का सन्मान होत आहेत हे सांगितलेलं आहे. दहिवडीतील ज्येष्ठ नागरिक अर्थात ज्येष्ठ व्यक्तिमत्व रामभाऊ पाटील यांनी उत्कर्ष जाधव यांचा सन्मान केलेला आहे. आपण दृश्य पाहतोय ते दुसरं पाहतोय ते दहिवडी विकास सोसायटीच्या चेअरमनपदी राजेंद्र जाधव यांची निवड झाल्याबद्दल चैतन्य पतसंस्थेचे संचालक राजेंद्र जगदाळे सत्कार करत आहेत. दुसरं दृश्य आपण पाहतोय ते चैतन्य पतसंस्थेचे चेअरमन नंदकुमार खोत यांनी पतसंस्थेच्या वतीनं उत्कर्ष जाधव यांचा सन्मान केलेला आहे, सत्कार केलेला आहे. विलास बापू मोरे वीट उद्योजक यांचाही योगायोगानं आज वाढदिवस आहे. त्यांचा सत्कार पंढरीनाथ जाधव अण्णा यांनी केलेला आहे. आपण दुसरं दृश्य पाहतोय ते आप्पा नाना फाउंडेशन दहिवडी यांच्या वतीने संस्थापक अध्यक्ष सुगंधराव यादव अर्थात आप्पा व त्यांचे सर्व संचालक सदस्य करताना आपण दृश्य पाहतोय. राजेंद्र जाधव यांचाही सत्कार या निमित्तानं मोहन जाधव गुरुजी यांनी केलेला आहे आणि विलास बापू मोरे यांचाही वाढदिवसाच्या निमित्ताने सत्कार झालेला आहे. वाढदिवसानिमित्त बापूंच्या हस्ते केक कापण्यात आलेला आहे. उत्कर्ष जाधव मॅडम सोबत आहेत. विठ्ठल नाना चौगले सोबत आहेत. आपण दृश्य पाहतोय ते दहिवडी नगरपालिकेच्या वतीनं सन्मान सोहळा आहे उत्कर्ष जाधव यांचा. आपण दृश्य पाहतोय ते नगरसेवक सौ उज्ज्वला पवार, सौ राणी अवघडे आपल्याला या दृश्यामध्ये पाहावयास मिळत आहेत. बँक ऑफ महाराष्ट्राच्या वतीनं हे सौ उत्कर्षा जाधव यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. आपण दृश्य पाहतोय ते खरं तर माणदेशी कन्याने यश मिळवलेलं आहे. वडील शशिकांत जाधव हे पोलीस अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत. संजय जाधव यांनी सत्कार केलेला आहे आणि उत्कर्षा जाधव यांचा सन्मान आपण बघतोय. हळद कुंकू लावून औक्षण केलेले जात आहेत. पद्मा जाधव, सौ वर्षा मोरे आपल्याला आदी मान्यवर दिसत आहेत. उत्कर्षा जाधव यांचा औक्षण करताना आपण दृश्य पाहतोय. या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष सागर पोळ, नगरसेवक विशाल पोळ, नगरसेवक राजेंद्र साळुंके, विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. दहिवडी विकास सेवा सोसायटीचे आजी माजी चेअरमन, संचालक आणि आजी माजी नगरसेवक हे मोठ्या संख्येने यावेळेला उपस्थित होते. आपण दृश्य पाहतोय ते औक्षण करताना आहे. मानाची रिवॉल्व मिळवलेली आहे उत्कर्षा जाधव यांनी आणि खरं तर मानदेशासाठी आणि मान तालुक्यासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे ही. आपल्या मान तालुक्याच्या इतिहासात पहिलाच हा अविस्मरणीय असा खरं तर किताब मिळालेला आहे. महिलांनी सुद्धा खरं तर उत्कर्ष जाधव यांचा सन्मान केलेला आहे. आपण दृश्य पाहतोय ते महिला औक्षण करत आहेत. दृश्य आपण पाहतोय ते औक्षणाचे आहे. दहिवडी नगरीचे माजी सरपंच, माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक धनाजी जाधव यांनी हा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. खरं तर छोटेखाने हा कार्यक्रम पण मोठा प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळालेला होता.
दहिवडी विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी राजेंद्र जाधव यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा या निमित्ताने सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर दहिवडीतील उद्योगपती वीट उद्योगपती विलास बापू मोरे यांचाही खरं तर या निमित्तानं वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे. आपण बघतोय ते औक्षण केल्यानंतर आबा महाजन यांनीही उत्कर्ष जाधव यांचा सन्मान केलेला आहे. आपण दृश्य पाहतोय ते वेगवेगळ्या क्षेत्रातील माणसं आहे खरं तर या निमित्तानं आपल्याला पाहावयास मिळत आहेत. सुरेंद्र मोरे, धनाजी जाधव, विठ्ठल चौगुले विविध क्षेत्रातील मान्यवर आपल्याला पाहावयास मिळत आहेत. माजी चेअरमन संजय जाधव, विनोद अवघडे, ॲडव्होकेट देवकुळे, पंढरीनाथ जाधव, सागर जाधव, रमेश जाधव, दवे सत्कार करताना आपण दृश्य पाहतोय. अण्णा सावंत यांनी या निमित्ताने सत्कार केलेला आहे. नगरसेवक महेश जाधव त्यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर होते. धनाजी जाधव यांनी सन्मान केलेला आहे हिंगळकर यांचा. आपण दृश्य पाहतोय ते बंटी जाधव यांनीही सत्कार केलेलं दृश्य आपण पाहतोय. आपण दृश्य पाहतोय ते खरं तर उत्कर्ष जाधव यांचा पंढरीनाथ जाधव यांच्या हस्ते सत्कार झालेला आहे. आणि खरं तर वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. दहिवडी नगरपंचायतीच्या वतीनेही यावेळी सत्कार करण्यात आलेला आहे. आजी माजी नगराध्यक्ष नगरसेवक आहेत रेवा पवार यांनीही सत्कार केलेला आहे. अभिमानाची गोष्ट आहे. विठ्ठल चौगुले नाना मनोगत व्यक्त करताना आपण दृश्य पाहतो. असेल नाशिकमध्ये एवढ्या मुलीमध्ये आपली मुलगी बेस्ट कॅडेट निघाली हा आणखी डबल आपल्यासाठी आनंदाचा विषय आहे. याचा अर्थ आपण जरी ग्रामीण भागात राहत असलो तरी आपली पोरं बाहेर स्पर्धा करायला काही कमी पडत नाही. खरोखरच ही दहिवडीसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि अशाच पद्धतीचे असेच विद्यार्थी असेच पुढे येत राहो अशा या दहिवडीच्या सर्व नागरिकां वतीनं मी प्रार्थना करतो. आता विशेष सांगायचं म्हणजे आता ही मुलं आता पुण्यात शिकली पण हिचे वडील खास माझे मित्र आहेत आणि त्या दहिवडीमध्ये अनेक ऑफिसर घडले आहेत. त्या ऑफिसर घडवण्यात त्यांच्या कुटुंबाचा सुद्धा आमच्या बरोबरीनं हिरिरीनं वाटा आहे. आणि मग तुम्ही पेराल ती उभावतं, तुम्ही लोकांना मदत केली तर तुमच्या घरापर्यंत ही पदे येणारच आहेत. आणि हे जर उदाहरण आमच्या त्या शिक्षकांच्या रूपानं त्यांच्या घरात आलं. आता अशाच पद्धतीने असेच मोठं योगायोग ह्या दहिवडीतील लोकांच्या घरात यावा, त्यांची मुलं मोठी व्हावीत, अधिकारी व्हावेत. तुम्ही डॉक्टर सरपंच धनाजीरावांच्या घरातली मुलंसुद्धा डॉक्टरी झालेली आहेत. म्हणजे चांगला संकेत आहे. ही सगळी फॅमिली जी आहेत ती गरीब कुटुंबातून पुढं आलेली माणसं आहेत. तिथं सगळे बसलेले असं कोण सोन्याचा चमचा घेऊन आलं नाही. आणि ह्यातून हे घडते अभिमानाची गोष्ट आहे. पुढील वाटचालीस भावी कारकिर्दीत त्या दहिवडी ग्रामस्थांच्या वतीनं जाधव मॅडमना शुभेच्छा. आणि हा कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचा आभार. आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो.